तर नमस्कार मित्रांनो, कसे तुम्ही स्वागत आहे आपल्या नवीन मिनी व्लॉगमध्ये. तर मित्रांनो, पहाटे उठून आपण निघालो नीरज भाईच्या घरी. आणि मित्र पोहोचल्यानंतर घरी नीरजच्या बघा नीरज काय करतो, मस्तपैकी रिक्षा बसायला बसला आहे. तिथून मित्रांनो मस्तपैकी नाश्ता केला आणि निघालो आम्ही. नवरात्रीचा उपवास चालू आहे. मित्रांनो, दरवर्षी आम्ही नवरात्रीला देवीच्या दर्शनासाठी जातो. मित्रांनो, यावर्षीही निघालो आहे. पहिले खडवलीचं दर्शन घेतलं मित्रांनो, तिथून मग निघालो आम्ही मुंबई देवीचं दर्शन घेण्यासाठी. मित्रांनो, चालता नीरज खूप फुगलेला होता. मित्रांनो, फायनली गाडा पोचलो आणि दर्शन घेतलं. मित्रांनो, गेल्या वर्षी पण आपली इच्छा होती मुंबईदेवीला, पण यावर्षी आपल्या मुंबईदेवीने आपली इच्छा पूर्ण केली, दर्शन दिला. तिथंच साईडला मित्रांनो गौलीदाचं मंदिर पण आहे, गौलीदाचं पण दर्शन घेतलं आणि तिथून निघालो आम्ही डायरेक्ट ठाण्याला. मित्रांनो, ठाण्याला कुठे तर आपल्या तिके साहेबांची देवी बघणे आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता खूपच सुंदर असा देखावा गेला होता आणि आपल्या नीरज भाई नुसतं फोटोच काढा होता. तर मित्रांनो, मस्तपैकी आपलं ठाण्याच्या दुर्गेश्वरचं दर्शन झालेलं आहे. आणि मित्रांनो दर्शन करून मस्तपैकी जाम जोराची भूक लागली, ती जेवलो मित्रांनो. आणि तिथून आपण डायरेक्ट निघालो कुठं तर आपल्या खरुशीला आपल्या केलंबा आईच्या दर्शनासाठी. तर मित्रांनो, तुम्ही गर्दी बघू तर खूपच गर्दी होती. तर मित्रांनो, मस्तपैकी असं दर्शन आपला केलंबा आईचं झालेलं आहे. मित्रांनो, चला आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करू. मित्रांनो, ब्लॉग आवडलाच लाईक कमेंट शेअर करा. चला भेटू परत एकदा न्यू मिनी ब्लॉगमध्ये.